सो बेसिकली आता आपण मागे काही सेशन्स घेतले त्यामध्ये आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ठीक आहे, म्हणजे जसं आता आपण डिजिटल मार्केटिंगचा प्रवास सुरू केला तर त्यामध्ये आपण एक शिकत होतो की बाबा मार्केटिंग कशी होते किंवा बेसिक काय डिजिटल मार्केटिंगचं. आता सगळ्यांना इतपत आयडिया आहे किंवा डिजिटल मार्केटिंग ही जी काही मार्केटिंगची मेथड आहे इथे आपण इंटरनेटचा वापर करणार आहोत आणि इंटरनेटवरील जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, टूल्स आहेत, म्हणजे जसं फेसबुक, गुगल, युट्यूब, ईमेल सर्व्हिसेस यांचा उपयोग करून आपण मार्केटिंग करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण लास्ट काही सेशन्स मध्ये आपण एसईओ चा ओव्हरव्ह्यू घेतला, एक आढावा घेतला की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन नक्की काय. तर त्यात पहिली गोष्ट आपण ही शिकलो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही डिजिटल मार्केटिंगची पहिली मेथड आहे. ठीक आहे. सेकंड थिंग की ही जी काही मेथड किंवा टेक्निक आपण वापरणार आहोत ती कम्प्लिटली फ्री आहे, म्हणजे आपल्याला कुठेही पैसे पे करायची गरज नाही. आणि आपण बेसिक समजून घेतलं की सर्च इंजिन कसं काम करतं, गुगल वेबसाईट रँक कशा करतो, दाखवतो कशा. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की जेव्हा आपण गुगलवरती एखादी गोष्टी सर्च करतो त्यानंतर आपल्या समोरच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स येतात तर त्या वेबसाईट काय कशा स्वरूपात येतात किंवा त्या त्या सिक्वेन्स मध्येच काय येतात याची काही उत्तर आपण लास्ट सेशन मध्ये पाहिली. पण आता पुढे जाण्याच्या आधी आपला आता सगळ्यात महत्वाची स्टेप काय की आपल्या बिझनेसचं ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट करून घेणं. ही टॉप मोस्ट प्रायोरिटी आणि गरज सुद्धा राहते. त्याचं कारण काय की जसं मी मागे सांगितलं की मी मार्केटिंग भले किती छान करू देत, आता होऊ शकतं की माझी मार्केटिंग मी सुरुवात केली ती इफेक्टिव्ह झाली आणि लोकांना आता आवडलं पटलं आणि त्यांना अधिक जाणून घ्यायचंय किंवा मग त्यांना ती गोष्ट विकत घ्यायची, तर कुठे घेणार ते. ठीक आहे. म्हणजे रिअल लाईफ मध्ये माझं शॉप आहे, ऑफिस आहे की चला की त्यांना पटलं नाही माझा फोन लागला तरी ते त्या ऍड्रेस वरती येऊन एक्सप्लोर करू शकतात, व्हिजिट करू शकतात. पण आता सध्या आपण रिअल वर्ल्ड बद्दल बोलतच नाही आहोत, आपण इंटरनेट बद्दल बोलतो, व्हर्च्युअल आभासी जगाबद्दल बोलतो. तर तिकडे मी एसईओ, सोशल मीडिया किंवा तत्सम काही मार्केटिंग टेक्निक असेल त्या वापरून मी मार्केटिंग करतो. आणि आता एखाद्याला खरंच ती गोष्ट विकत घ्यायची तर तो कुठे विकत घेईल किंवा कुठे त्या गोष्टीबद्दल माहिती मिळवेल. तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी एक आपल्याला सोल्युशन लागतं आणि त्या सोल्युशनचं नाव आहे ऑनलाईन प्रेझेन्स. आता ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे नक्की काय. तर ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे तुमचा जो काही बिझनेस आहे जो तुम्ही ठरवताय की डिजिटल मार्केटिंग करून इंटरनेटवरती प्रमोट करायचं आहे, तर या तुमच्या व्यवसायाचं इंटरनेटवरती एक ऑनलाईन प्रेझेन्स बनवणं. ठीक आहे. म्हणजे तिथे लोकांना तो व्यवसाय दिसेल, त्याच्याबद्दलची माहिती वाचायला मिळेल किंवा अगदीच गरज पडली तर ते तिथे ते विकतही घेऊ शकतात. ठीक आहे. सो आता आपण जे बिझनेस बद्दल बोलतो ऑनलाईन प्रेझेन्स, हे एक ढोबळ मानाने 3 स्वरूपामध्ये असतं. ठीक आहे. आणि प्रत्येक म्हणजे थोडक्यात असं म्हणेल की मी रिअल लाईफ मध्ये आपलं कसं एकच दुकान असतं. ओके. म्हणजे एक दुकान झालं किंवा दुसरं मला अजून मार्केटिंग करायची तर मी एखाद्या मॉल ठिकाणी लावून छोटासा माझा स्टॉल लावेल, ते एक माझं प्रेझेन्स झालं. म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी माझ्या किंवा आपल्या बिझनेस बद्दल युजरला माहिती देईल. म्हणजे तुम्ही कुठे स्टॉल लावलाय, कुठे तुम्ही काय लावलंय की जिथनं लोक तुमच्याशी इंटरॅक्ट करून अजून माहिती घेऊ शकतात. सी मी म्हणजे दोन्ही तुम्हाला कंपॅरिझन सांगतो. होर्डिंग, पॅम्पलेट हे मार्केटिंगचे चॅनल झाले. ओके. की लोकांनी पाहिले आणि थोडक्यात माहिती मिळाली. ठीक आहे. पण आता त्यांना ती अजून माहिती हवी किंवा ती गोष्ट विकत घ्यायची आहे तर मग ती कुठे घेऊ शकतात, तुमच्या ऑफिसला किंवा शॉपला व्हिजिट करून. सेम त्याच पद्धतीने अजून कुठे तर तुम्ही कुठेतरी स्टॉल लावला आणि तिथे स्वतः बसलाय किंवा तुमचा एक्झिक्युटिव्ह आहे त्याला भेट देऊन सुद्धा ते अधिक माहिती घेऊ शकतात किंवा विकत घेण्याची प्रोसेस जाणून घेऊ शकतात. त्याच पद्धतीने आता आपण डिजिटल मार्केटिंग शिकतोय किंवा करणार आहोत तर त्याही प्रोसेस मधनं जेव्हा इंटरेस्टेड युजर आपल्यापर्यंत पोहोचायची इच्छा ठेवतील मग तेव्हा कसं आपण त्यांना मदत करू शकणार. तर त्यासाठी आपलं ऑनलाईन प्रेझेन्स असणं गरजेचं आणि ते प्रेझेन्स 3 स्वरूपात असतं. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म आहे तुमची वेबसाईट, ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही 100 ती पूर्ण तुमच्या मालकीची असते आणि या वेबसाईट वरती तुम्ही हवी ती माहिती टाकू शकता हव्या त्या प्रमाणात. म्हणजे एखादा युजर अगर म्हणजे एकदमच नवशिक्या आहे, त्याला काहीच माहिती नाही, स्टील तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून तो सगळं जाणून घेऊ शकतो. ठीक आहे. तिथे पूर्ण आपले राईट्स असतात. दुसरं आणि वेबसाईट मोस्टली कुठूनही कशी ऍक्सेस करता येते. दुसरं आहे सोशल मीडिया प्रोफाईल्स, म्हणजे ज्याप्रमाणे आपले अकाउंट्स असतात, फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, त्याच पद्धतीने बिझनेसचेही प्रोफाईल्स असतात. म्हणजे आजकाल जे आपण फेसबुक पेजेस, इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट हे ऐकलं असेल किंवा वापरलं असेल, तर हे काय तर एक बिझनेसचेच ऑनलाईन प्रेझेन्सेस आहेत. ह्युमन्स हॅव अकाउंट्स, आपले अकाउंट्स असतात.
जे पर्सनल यूज साठी असतात, ज्याला काही लिमिटेड फीचर्स असतात किंवा आपल्या वापराच्या हिशोबाने त्याला प्रायव्हसीचे सेटिंग असतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने बिझनेसला सुद्धा वेगळ्या प्रोफाईल्स असतात. त्यांना आयदर बिझनेस अकाउंट्स किंवा कंपनी प्रोफाईल्स किंवा कंपनी पेजेस म्हटलं जातं. आणि हे फीचर प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. आणि ही जे दिलेलं आहे आपल्याला फॅसिलिटी, ही स्पेशली व्यवसाय प्रमोशनसाठी दिलेले आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल, की तुमचं फेसबुक अकाउंट आहे, त्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही फक्त एक 5,000 लोकांपर्यंत पोहोचू शकता, मॅक्सिमम 5,000 फ्रेंड्स थ्रू युअर फेसबुक अकाउंट. पण तेच जर तुम्ही पेज बनवलं तर तुम्हाला तशी काही रिस्ट्रिक्शन्स नाही, तुम्ही करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. पेज हॅज नो लिमिटेशन्स. म्हणजे थोडक्यात मला जर पर्सनली यूज करायचं तर मी फेसबुक अकाउंट बनेल, आणि मला जर बिझनेस प्रमोट करायचं तर मी अकाउंट नाही, मी फेसबुकचं पेज बनवेल. सो दिस इज सेकंड टाइप ऑफ सोशल ऑनलाईन प्रेझेन्स. पण इथे काय, आपली 100% ओनरशिप नसते. म्हणजे थोडक्यात कोणीतरी दुसऱ्यांनी मला थोडीशी त्याची जागा वापरायला दिली आहे, ठीक आहे, आणि माझ्या बिझनेसचं प्रमोशन करायला तो मदत करतो. म्हणजे जसं एखाद्या मॉलमध्ये किंवा आठवडे बाजारामध्ये आपण स्टॉल लावतो. आठवडे बाजार असंच म्हणूयात आपण, की जिकडे खूप गर्दी आहे आणि मी माझा स्टॉल लावलाय. सो तसंच सोशल मीडिया प्रोफाईल आहे, की फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, तत्सम हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत इकडे खूप गर्दी आहेत, आणि ते पेजच्या माध्यमातून मला माझा बिझनेस थोडक्यात मांडण्याची संधी देतात. ते सांगतात की तुमच्या वेबसाईटची लिंक द्या. युजरला जर खरंच अजून जाणून घ्यायचं असेल, इथे तर तो इंटरॅक्ट होऊच शकतो, पण तिथून तो मग तुमच्या वेबसाईट वरती पण जाऊ शकतो. ठीक आहे. आणि तिसरा ऑनलाईन प्रेझेन्स आहे, त्याला म्हटलं जातं थर्ड पार्टी लिस्टिंग. ठीक आहे. थर्ड पार्टी लिस्टिंग म्हणजे एक अशा प्रकारचं ऑनलाईन प्रेझेन्स आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणजे काय म्हणतात, आपण एका पॉप्युलर प्लॅटफॉर्म वरती आपल्या बिझनेसची लिस्टिंग क्रिएट करू शकतो. इट इज डिफरंट फ्रॉम सोशल मीडिया बिझनेस प्रोफाईल्स. म्हणजे एक एक्झाम्पल देतो. आता एक रिअल इस्टेटचा आपण घेतला, 99 एकर, housing.com, नो ब्रोकर, या ज्या वेबसाईट्स आहेत, या वेबसाईट वरती मी माझा बिझनेस लिस्ट करतोय आणि तिकडून मला लीड्स किंवा इन्क्वायरी येतात. तर या पूर्ण संकल्पनेला थर्ड पार्टी लिस्टिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मी ट्रॅव्हल किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तर एअरबीएनबी, मेक माय ट्रिप, नो ब्रोकर या ज्या वेबसाईट्स आहेत यांना थर्ड पार्टी लिस्टिंग साइट्स म्हटलं जातं. त्यानंतर फूडमध्ये झोमॅटो, स्विगी आहे, ट्रॅव्हलमध्ये ओला, उबेर आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्या त्या थर्ड पार्टी लिस्टिंग, म्हणजे नाही म्हटलं एखादा नॉर्मल बिझनेस तो तो सुद्धा जस्ट डायल, इंडिया मार्ट, सुलेखा, अर्बन क्लॅब अशा प्रकारच्या वेबसाईट वरती बिझनेस लिस्ट करू शकतो. ठीक आहे. सो आता इथेही काय होतं, मला लिमिटेड ऍक्सेस मिळतो, म्हणजे माझा ऑनलाईन बिझनेस मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पण मला फुल फ्रीडम नाहीये. ते ज्या पद्धतीने मला प्रेझेंट करतील, ज्या पद्धतीने मला जागा देतील, त्याच पद्धतीने मी माझे इन्फॉर्मेशन शो करू शकतो. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या केसमध्ये काय होतं ना, की मला 100% राईट्स राहत नाही, कारण जागा त्यांची आहे. ओके. आता आणि त्यामध्ये ते मला सांगतात, बाबा तुला एवढी एवढी जागा आहे आणि या जागेतच तुला तुझं प्रमोशन करायचंय किंवा तुला तुझा बिझनेस शो करायचा. पण भलेही मला तिथे रिस्ट्रिक्शन्स असल्या तरी मी म्हणतो मला व्हिजिबिलिटी मिळते एका नव्या जागेवरून एक नव्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून मी ही अपॉर्च्युनिटी मिस करत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही एक ठरवता की आता मला एखाद्या बिझनेसचं प्रमोशन करायचं, ते कोणताही बिझनेस असेल, ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपली वेबसाईट इज मस्ट, त्याच्यानंतर सोशल मीडिया प्रोफाईल्स, आणि तिसरा थर्ड पार्टी लिस्टिंग्स. तर थर्ड पार्टी लिस्टिंग्स मध्ये तुम्ही ठरवायचं बाबा तुमचा बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये येतो, आणि त्या हिशोबाने तुम्ही तत्सम वेबसाईट वरती लिस्टिंग करू शकता. आता मी तर आता वेबसाईट आणि सोशल मीडिया तर प्रत्येकाला कळून जातं की काय, पण थर्ड पार्टी लिस्टिंगचं एक सोपं एक्झाम्पल सांगतो. सो आता आपण असं म्हणूयात, आता आपण जाऊयात गुगल. आता माझे आहेत डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस. सो आता इथे तुम्हाला बिझनेसच्या वेबसाईट दिसत आहेत. ठीक आहे. PIIDM, त्यानंतर स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग, आय एम स्किल. पण त्याच सोबत आता बघा तुम्हाला इथे जस्ट डायल दिसत आहे. सो जस्ट डायल ही थर्ड पार्टी लिस्टिंग साईट, ती स्वतः कोर्सेस प्रोव्हाइड नाही करत, तर ती जी लोक कोर्सेस प्रोव्हाइड करतात त्यांना एकत्रित घेऊन ते दाखवतात इथे. सो इफ आय ओन डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर मी जस्ट डायल वरती रजिस्ट्रेशन करेल.
आणि माझ्यासाठी एक थर्ड पार्टी लिस्टिंग वेबसाईट आहे, सेम कॉलेज दुनिया. त्यानंतर अजून बघू शिक्षा.com, ऐका अजून. हा ठीक आहे, चला दोनच हे मिळालं. सो सांगायचं पॉइंट काय आहे की आता किंवा अजून एखादं उदाहरण घेऊयात आपण. बेस्ट हॉटेल इन पुणे. सो हे जे मेक माय ट्रिप, ट्रिप ॲडवायझर, Booking.com, GoIbibo, ह्या सगळ्या काय थर्ड पार्टी लिस्टिंग साइट्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा एक्सपोजर हवंय तर मग तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा तुमचं लिस्टिंग बनवावी लागेल. म्हणजे बघा मी इथे जरी क्लिक केलं, इथे कुठेतरी ऑप्शन असेल, ऍड अ प्लेसचं ऑप्शन आहे आणि खाली तर एकदा गुगल करतो मी. हा एक डॅशबोर्ड आहे. इथून आपण आपला बिझनेस जो आहे तो रजिस्टर किंवा ऍड करू शकतो. तर हे आपण आपलं ओळखायचं किंवा माहित नसेल तर तुम्ही सुरुवातीला मलाही विचारू शकता आणि त्यानंतर तुमचं तुम्ही करू शकता. पण म्हणजे माझं थोडक्यात हे म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मार्केटिंग सुरुवात कराल, स्टार्ट विथ ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएशन, त्यानंतर मग ऍक्च्युअल मार्केटिंग सुरुवात करायची. ठीक आहे. आता आता यातला जो फर्स्ट पॉइंट आहे वेबसाईट, आपण तो शिकणार आहेत कारण तो अत्यंत महत्वाचा आहे आणि आपल्याला 90% काम त्याच्यावरतीच करायचं आहे. ठीक आहे. त्याचं कारण काय आहे ना, वेबसाईट पूर्ण माझ्या मालकीची असल्यामुळे मी 100% ठरू शकतो कसं किती काम करायचं आणि किती रिझल्ट एक्सपेक्ट करायचे. सोशल मीडिया प्रोफाईल्स आणि थर्ड पार्टी लिस्टिंग मध्ये काय होतं ना, की इथं थोडंसं वेगळं पडतं. म्हणजे जसं मी सांगितलं, ती जागा, ती प्लेस माझी नाहीये, त्यांनी फक्त थोडासा स्पेस मला दिलाय. तर मग जेव्हा इकडे खूप जास्त लिस्टिंग्स होतात तर मग ते सांगतात की तुम्ही मला पे करा तर मी तुमची लिस्टिंग टॉपला दाखवतो. आणि आपण जर पे नाही केलं तर काय होतं, आपण खाली खाली राहतो. म्हणजे तिथनंही बिझनेस नाही असं नाहीये, पण डिपेंड. आता जसं मी तळेगाव दाभाडे इथे म्हणजे थोडस छोटं शहर किंवा गाव आहे ऍज कम्पेअर्ड टू पुणे सिटी, तर इथे मी जस्ट डायलला फ्री मध्ये जरी पॅकेज घेतलं तरी मला फायदा होतो का, इथे कॉम्पिटिशनच नाहीये. त्यामुळं लोकांनी सर्च केल्यानंतर जस्ट डायलला माझाच बिझनेस दाखवावा लागतो. पण त्याच्या उलट जेव्हा मी सिटीमध्ये होतो, कोथरूड किंवा स्वारगेट किंवा फर्ग्युसन कॉलेज, तर इकडे कॉम्पिटिशन खूप होती. माझ्याप्रमाणे अजून 10 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वाले त्या एरियामध्ये किंवा त्या लोकेशन मध्ये होते. मग त्यात जस्ट डायल काय करायचं ना, ज्यांनी त्याचं प्रीमियम पॅकेज घेतलेलं आहे सबस्क्रिप्शन, आणि लोकांनी जेव्हा विचारतात तेव्हा तो त्यांचा बिझनेस त्यांना फर्स्ट रेकमेंड करायचा. ठीक आहे, माझा बिझनेस रेकमेंड करत नव्हतं का, तर मग तिकडे जे पैसे देईल त्यांना तो रेफर करायचा. म्हणजे थोडक्यात मला इकडून लिमिटेड विजिबिलिटी किंवा ऍडव्हान्टेज मिळतो. त्यामुळे मी काय करतो, मग वेबसाईट वरती जितका जास्त मला फोकस करता येईल तितका करतो आणि सायमल्टेनियसली यांच्यावरती फोकस करतो. पण माझा 80% फोकस इथं हवाय. ठीक आहे. आणि रेस्ट 20% इकडे. म्हणजे एवढं महत्व नाही म्हणून सोडून द्यायचं नाही, कारण कुठे ना कुठे जेव्हा एखादा युजर डिसिजन मेकिंग करतो तर आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्स, थर्ड पार्टी लिस्टिंग आणि ओव्हरऑल आपल्याबद्दल इंटरनेटवरती जे काही दिसतंय त्या सगळ्या गोष्टी युजर नेहमी कन्सिडर करत असतो. सी, आमचे हॉटेल्स किंवा विलाज सुद्धा आहे लोणावळ्यामध्ये वगैरे किंवा इतर ठिकाणी, किंवा अजूनही काही लोकांचे बिझनेस असतील. तर जेव्हा एखादा व्यक्ती ठरवतो आमचं हॉटेल बुक करायचं, तर तो आमची सोशल मीडिया पेजेस चेक करतो, गुगलला रिव्ह्यू. आता फॉर एक्झाम्पल ही प्रॉपर्टी आमची, सो पीपल डू रीड दोज रिव्ह्यूज ऍज वेल, की अरे हा मग किती रिव्ह्यू आहेत, निगेटिव्ह 5 स्टार. आणि जेव्हा ते मग कॉल करतात किंवा बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट करतात तर ते डेफिनेटली विचारतात, नाही आम्ही रिव्ह्यू वाचला होता, असं असं आहे.
म्हणजे थोडक्यात तुमच्याबद्दल इंटरनेटवरती जे काही दिसतं ते युजर डिसिजन मेकिंग पूर्वी कन्सिडर करतो. सो आपल्या दोन गोष्टी करायच्या, जितकं शक्य आहे तितकं आपण स्वतःला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विजिबल करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःला रिप्रेझेंट करायचं. कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं ना, की काही काही युजर्स म्हणजे माझी फक्त एक वेबसाईट आहे, आता हॉटेलच्या बद्दल नाही बोलत आहे मी, पण काही XYZ बिझनेस आहे माझा, आणि माझी वेबसाईट सोडून माझ्याबद्दल इंटरनेटवरती काहीच माहिती नाहीये. तर अशा वेळेला लोक सस्पिशियस होतात की अरे हा एवढा पॉप्युलर आहे, एवढं सगळं आहे, मग याच्याबद्दल अजून माहिती का उपलब्ध नाही, फक्त वेबसाईटच का. ठीक आहे, जनरली लोकांचं असं परसेप्शन असतं, इफ बिझनेस इज चांगला चाललाय, त्यानंतर यांनी बऱ्याचशा लोकांना सर्व्हिस दिलेली आहे, सगळं आहे, तर मग यांच्या बिझनेस बद्दल का इंटरनेटवरती काही माहिती नाही. म्हणजे थोडक्यात फक्त मी असं म्हटलं की वेबसाईट राहू दे, बाकी काही नको, तर कुठे ना कुठे मला याचा नंतर प्रॉब्लेम होणार आहे, कारण लोक जेव्हा कन्सिडर करतील तेव्हा त्यांना माझ्याबद्दल हवी तितकी माहिती मिळणार नाही. मग लोक अशा वेळेला कदाचित इग्नोर करतील किंवा सोडून देतील बिझनेस. सो फर्स्ट थिंग आहे, आपण तिन्ही ठिकाणी किंवा जितके अजून काही असेल तिकडे आपल्याला आपलं ऑनलाईन प्रेझेन्स बनवायचं. आता यातल्या आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात, आजच्या आपल्या वेबसाईट. ठीक आहे, आता पूर्वी वेबसाईट बनवणं, मॅनेज करणं खूप किचकट होतं, कारण तेव्हा वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये वेबसाईट बनवायचे, जसं HTML, C++, जावा, पायथॉन किंवा XYZ काय लँग्वेजेस असतील. त्यामुळे ज्या व्यक्तीला टेक्निकल नॉलेज नाही किंवा ज्याचं IT झालेलं नाही, अशांसाठी अशक्य होतं वेबसाईट बनवणं, मॅनेज करणं. ठीक आहे, पण मी जसं सांगितलं की डिजिटल मार्केटिंगचा काही वर्षांमध्ये मागे चांगली डेव्हलपमेंट झाली, प्रोग्रेस झाली. मग तेव्हा लक्षात आलं की आपण जे डिजिटल मार्केटिंग करतात, नॉट नेसेसरीली प्रत्येक जण टेक्निकल असेल, टेक्निकल एक्सपर्टीज वाला. मग काय झालं ना, जे एक्सपर्ट्स होते त्यांनी असे काही ऑप्शन्स शोधायला चालू केले, डेव्हलप करायला चालू केले की जे नॉन टेक्निकल लोकांना सुद्धा वापरता येतील, आणि तिथूनच वेगवेगळ्या टूल्सचा जन्म झाला. म्हणजे आता इथे एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे, जे आपल्याला शिकायचं आहे. तर वर्डप्रेस हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला नॉन कोडिंग पद्धतीने, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने वेबसाईट बनवू देतं आणि मॅनेजही करू देतं. म्हणजे मी सांगेल की ज्यांना कोडिंगचं काही नॉलेज नाही, मी मी स्वतः त्यामध्ये येतो, तर या लोकांसाठी वर्डप्रेस हे वरदान आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण वेबसाईट बनवत आणि मॅनेज करू शकतो. ठीक आहे, तर आता आपला पहिला मुद्दा आहे की आपण वेबसाईट का बनवायला शिकतोय. त्याची मल्टिपल कारण आहेत. पहिलं की एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम आपल्याला मिळावा. म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकता आणि त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे वेबसाईट डिझायनिंग हा डायरेक्ट पार्ट नाही डिजिटल मार्केटिंगचा, ते एक ऍडिशनल पार्ट आहे. ठीक आहे, तर याने काय होतंय, स्किल्स आले, उद्या आपल्याला एखादं काम आलं, महिन्यातून एकदाही आलं आपल्याला, एखादी वेबसाईट बनवून दिली तर एक 8 ते 10 हजार रुपये इतका आपण इन्कम जनरेट करू शकतो एका वेबसाईट डेव्हलपमेंट थ्रू. हा पॉइंट नंबर 1. दुसरा, जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो तेव्हा डिजिटल मार्केटिंगचे बरेचसे आहेत, काय म्हणतात त्याला, टेक्निक्स, त्या वेबसाईट बेस्ड आहे. आणि जर मला वेबसाईट बनवणं दूर, मॅनेज करणं मला जमत नसेल, तर मी तेवढं इफेक्टिव्हली डिजिटल मार्केटिंग नाही करू शकणार. म्हणजे त्यातल्या त्यात सांगतो की जसं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ही जी काही डिजिटल मार्केटिंगची फ्री वाली मार्केटिंग मेथड आहे, तर यामध्ये तुमचं 80% काम हे वेबसाईट वरती होतं. ओके, आणि मला जर वेबसाईट कशी बनवायची किंवा मॅनेज करायची, अपडेट करायची माहित नसेल, तर मी SEO तितके इफेक्टिव्हली नाही करू शकणार. सो ही काही बेनिफिट्स आहेत ज्यामुळे वेबसाईट शिकणं आणि तिला मॅनेज करता येणं हे क्रमप्राप्त होऊन जातं. सो आता आज आपण बघणार आहोत की कशी वेबसाईट आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी काय काय गोष्टी लागतात. तर पहिला आपण बघूयात की एक वेबसाईट बनवायला काय गोष्टी लागतात. तर एकदम ठोकळ पद्धतीने बोलायचं झालं तर वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी गरजेच्या आहेत. कोणकोणत्या 3 गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. सो पहिला आहे डोमेन. ठीक आहे, डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचं नाव. आपण जसं ठरवतो, नाही मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, सो मग बिझनेस कशाचा स्टार्ट करणार आहे मी, केक शॉप. तर मग ते केक शॉप लोकांना कळावं म्हणून मी एक पाटी लावतो दुकानावरती, त्या नावाने ते केक शॉप ओळखलं जातं. जसं मॉन्जिनीस केक्स अँड सेलिब्रेशन्स किंवा काय असेल, ज्या नावाने तुमचा बिझनेस ओळखला जातो, दॅट इज युअर बिझनेस नेम.
आणि त्याच बिझनेस नेमला व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये डोमेन नेम असं म्हणतात. ठीक आहे, जसं Amazon.com, Google.com, Facebook.com आर द डोमेन नेम्स. दुसरं आहे होस्टिंग. सी, जरी मी ऑफलाईन बिझनेस करायचा म्हटलं तरी मला जागा हवी आहे जिकडे मी सेटअप करू शकतो, जिकडे मी प्रेझेंटेशन करू शकतो, जिकडे लोक येऊ शकतात, भेटू शकतात आणि एक्सप्लोर करून विकत घेऊ शकतात. म्हणजे मी आता केक शॉपच एक्झाम्पल घेतलं. त्याच पद्धतीने जेव्हा मी ठरवतो व्हर्च्युअली बिझनेस माझा प्रमोट करायचा, तर आता मला लोकांना माझ्या बिझनेसचं किंवा मी ज्या काही प्रोडक्ट सर्व्हिसेस विकतोय त्यांची माहिती देणं, म्हणजे टेक्स्टमध्ये, इमेजेस, व्हिडिओ, हे जे काही आहे ते सगळं दाखवणं गरजेचं आहे, तर त्यांना बिझनेस समजणार. मी फक्त म्हटलं नाही, तुम्ही इमॅजिन करा केक अर्धा किलोचा आहे, हाताच्या तळ हाता एवढा आहे, चॉकलेटी रंगाचा आहे, 6 इंचाचा आहे, ते तेवढं मग इफेक्टिव्ह नाही राहणार, त्यांना कळणारच नाहीत, म्हणजे डिसिजन नाही घेता येणार. पण ते जर मी केकचे काही फोटो टाकले आहेत, ठीक आहे, ज्यामध्ये दिसतोय केक किती डिलिशियस आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत, व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्यांना साईजचा वगैरे अंदाज येतोय, त्यामुळे त्यांना डिसिजन मेकिंग सोपी होते. सो हे फोटोज व्हिडिओज लोकांना दिसण्यासाठी किंवा ते स्टोअर करण्यासाठी मला जागा लागते, ज्याला होस्टिंग म्हटलं जातं. ठीक आहे, होस्टिंग अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही गुगल ड्राईव्हचे एक्झाम्पल कन्सिडर करू शकता. ठीक आहे, गुगल ड्राईव्ह मध्ये काय होतं की आपण जी जागा असते ती म्हणजे डेटा सेव्ह करण्यासाठी वापरतो. फक्त गुगल ड्राईव्ह किंवा जीमेल हे प्रायव्हेट स्टोरेज, म्हणजे तुम्ही स्टोअर केलेले इतर लोक बघू नाही शकत. तसं होस्टिंग हे थोडं वेगळं आहे की बाबा इथं जो डेटा स्टोअर करतोय तो सगळे लोक बघू शकतात. म्हणून तुम्ही फेसबुकची वेबसाईट कुठूनही ओपन करू शकता, अमेझॉन कुठूनही कसंही ओपन करू शकता. ठीक आहे, आणि तिसरा आहे SSL. तर SSL एक सिक्युरिटीचं सर्टिफिकेट आहे जे तुमच्या वेबसाईटला प्रोटेक्ट करतं फ्रॉम हॅकर्स, ट्रोजन्स. पूर्वी हे कंपल्सरी नव्हतं, पण मागच्या काही वर्षामध्ये गुगलने हे कंपल्सरी केले. का, त्याचं कारणही सांगतो. काय झालं ना, पूर्वी एवढे व्हायरस किंवा हॅकर्सचे अटॅक्स होत नव्हते. आता आपण बघितलं की सायबर वर्ल्ड किती पुढे गेले, इतके स्कॅम्स होत असतात. तुमच्या पर्सनल डिटेल्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्सचा मिसयूज केला जातो. ठीक आहे, आणि मग त्या थ्रू आपल्याला नुकसान होऊ शकतं, आपल्याला म्हणजे युजर्सला. त्यामुळे गुगल सांगतो ही प्रत्येक वेबसाईट ओनरची साठी गरजेचं आहे की त्याने त्याच्या वेबसाईटवरती जे युजर्स येतात त्याच्या डेटाचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, आणि ते प्रोटेक्शन करण्यासाठी SSL सर्टिफिकेट वापरलं जातं. ठीक आहे, सो या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण डिजिटल मार्केटर वेबसाईट बनवतो म्हणून या गोष्टी लागतात असं नाही. तर पूर्वी कोडिंग थ्रू जेव्हा वेबसाईट बनायची किंवा आजही जेव्हा डेव्हलपर वेबसाईट बनवतात, या 3 गोष्टी प्रत्येकाला कंपल्सरी आहेत. ठीक आहे, त्याशिवाय वेबसाईट बनूच शकत नाही. फक्त आता इथून पुढची प्रोसेस चेंज होते. डेव्हलपर वेगळ्या पद्धतीने वेबसाईट डेव्हलप करतो आणि आपण वेगळ्या पद्धतीने वेबसाईट क्रिएट करतो. पद्धत बदलती पण कॉम्पोनंट सेम राहतात. आता फक्त यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे आहे डोमेन होस्टिंग SSL, हे कायमस्वरूपी आपल्याला ओन नाही करतात. आपल्याला ते दरवर्षी रिन्यू करावं लागतं. म्हणजे फर्स्ट टाइम आपण विकत घेणार आणि त्यानंतर आपल्याला ते रिन्यू करावे लागतं. डोमेन need to be purchased and also need to be renew periodically. ठीक आहे, आता मी हे एकदा दाखवतो आणि त्यानंतर मग पुढच्या स्टेपला जाऊया. सो आता आपण गुगल वरती हे जाणून घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही विकत घ्यायचे तर कशा पद्धतीने घेऊ शकता. सो खूप सारे प्लॅटफॉर्म, म्हणजे सिंपल तुम्ही डोमेन नेम एवढं जरी टाकलं तरी खूप साऱ्या वेबसाईट्स येतात. मग तिकडे जाऊन आपण आपलं डोमेन रजिस्टर करू शकतो. सो आता मी इथे GoDaddy नावाची एक वेबसाईट घेतली आहे. ठीक आहे, हे काय करतात, डोमेन रजिस्टर करायचं काम करतात. मग ज्या नावाने आपल्याला वेबसाईट बनवायची तर मग आपण फर्स्ट बघायचं की अवेलेबल आहे का. जर असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मग आपण नवीन नाव शोधू शकतो. ते कसं शोधायचं तेही मी सांगतो. आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की अरे नाही, मला कीर्तन रेस्टॉरंट नावाने वेबसाईट बनवायची. म्हणजे मी असं ठरवलं, चला आता आपण एक रेस्टॉरंट ओपन करूयात.
आणि लोकांनी हे व्हिजिट केलं की त्यांना माझ्या हॉटेलमधले मेन्यूज, प्राइस सगळं त्यांना कळेल. आपण सर्च करूया. येस, तो सांगतोय ketanrestaurant.com अवेलेबल आहे. आता तो ऍक्च्युली 1 रुपया सांगतोय, पण ते 1 रुपयात नाही मिळत. ती त्यांची मार्केटिंगची टेक्निक. म्हणजे तुम्ही 3 वर्षाचं घेतलं तर 2 वर्षाचे पैसे पे करावे लागतात आणि पहिल्या वर्षासाठी 1 रुपया. ठीक आहे, पण शेवटी ते राहिलेल्या 2 वर्षात पहिल्या वर्षाचे पैसे वसूल करतात. म्हणजे सी एक एक्झाम्पल मी नॉर्मल भाषेत असं सांगेल, प्रत्येक वर्षी डोमेन तुम्हाला 700 रुपयाला पडतंय. 3 वर्षाचे किती झाले रे? 7 त्रिक 21, बरोबर ना? आणि त्यानंतर मला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं, तर मी सांगणार नाही फर्स्ट इयर मी तुम्हाला 1 रुपयामध्येच देतो. ठीक आहे, पण राहिलेल्या 2 वर्षाचे तुम्हाला 2099 पे करायचे. म्हणजे ऍक्च्युली हिशोब तिथेच येतो, तो तेवढेच पे करावे लागतात. बट इट इज अ मार्केटिंग ग्लिम्स की ज्यामध्ये ते असं दिलं तेव्हा 1 रुपयात तुम्हाला मिळत आहे. म्हणजे पण तो प्राइसिंग वसूल करतो. ठीक आहे, सो दिस इज फर्स्ट की आता अवेलेबल आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघूयात, अवेलेबल नसेल तर काय. आता तो सांगतो ketan.com अवेलेबल नाहीये. ठीक आहे, टेकन. आणि तो म्हणतो हे तर विकत हवं असेल तर तुम्ही आमचे ब्रोकर आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला मदत करतील ते विकत घ्यायला. मग ते काय करणार, कशा पद्धतीने मदत करणार, ज्याच्याकडे आहे त्याला कॉन्टॅक्ट करणार, सांगणार की बाबा XYZ युजर आहे, त्याला हे डोमेन हवंय, कितीत विकतं. मग तो त्याची प्राइस कोट करेल, मग हे ब्रोकर आपल्याला सांगतील, मग आपलं बजेट असेल तर आपण विकत घेऊ शकतो. पण ती खूप लेंदी प्रोसेस जाते. आपण या मेथडला नाही जात. हे जे टेकन वाले, आपण जे अवेलेबल आहेत मेक इट युअर्स वाले तेच घेतो, पण तेही घेताना आपण बघतो की आपल्या बजेटमध्ये आहेत का. सो शक्यतो हे AI वगैरे वाले नाही घ्यायचे. .com किंवा .in वाले डोमेन सफिशियंट आहेत. ओके, आता जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा नाही मला कळत नाही, सुचत नाही काय घ्यावं, तर इथे बघा, म्हणजे सगळीकडे आता गुगललाही आणि सगळीकडे AI इंट्रोड्यूस झालंय. टू स्टार्ट विथ AI डोमेन सर्च. सो मी सांगतो की माझं हॉटेल आहे, प्लीज हेल्प मी टू गेट गुड डोमेन फॉर my hotel business. We provide staycation to guests. बघूयात काय सजेशन देतो. लक्षात आलं? सो त्यांनी मला काही बघा ऑप्शन दिलेत. आता मला पटले तर मी घेतील, नाही तर मग पुन्हा सर्च करा. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या बिझनेससाठी डोमेन नेम विकत घेऊ शकतो. म्हणजे इथं तर तुम्हाला मिळतंच, प्लस तुम्ही बाहेर जाऊन सर्च करू शकता डोमेन नेम जनरेटर. ठीक आहे, मग इथे मी आलो आणि मग इथे मी मला जे प्रॉम्प्ट हवी आहे ती मी टाकू शकतो, तेव्हा मला काय नावाने हवंय. सो मी इथे टाकला की माझं बिझनेस हॉटेलचा आहे. सो मी इथे टाकलं हॉटेल आणि सर्च डोमेन. इथे त्याने खूप सारे मला डोमेन नेम सजेस्ट केलेत जे अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, तू एकाने एखादं डोमेन विकत घेतलंय तर ते डोमेन आपण पुन्हा विकत नाही घेऊ शकत. ठीक आहे, जे ketan.com जर मी घेतलंय तर दुसरं कोणी ते डोमेन पुन्हा नाही घेऊ शकत. आपल्याला दुसरं डोमेन घ्यावं लागेल. हे झालं डोमेनच्या केसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे होस्टिंग. आता होस्टिंग मध्ये कसं होतं ना,
की आता डोमेन मध्ये ते नावावरती प्राइस असते की नाव तुमचं किती शॉर्ट, युनिक, कॅची किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. त्यावरती आपलं डोमेन नेमची प्राइस ठरते. होस्टिंग म्हणजे काय, जसं तुम्ही एखादा फोन घेता, तुम्हाला माहिती आहे 4 GB रॅम वाला फोन स्वस्त आहे ऍज कम्पेअर टू 16 GB वाल्या फोनपेक्षा. जितकी स्पेस जास्त तितकं कॉस्टिंग जास्त. इथेही तसंच आहे. तर ज्या वेगवेगळ्या होस्टिंग्स असतात, इथे एक मी एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. होस्टिंगर नावाची कंपनी आहे जी आपल्याला ती स्पेस देते वेबसाईटसाठी. तर इथं तिने काही पॅकेजेस दिलेले आहेत. सिंगल प्रीमियम बिझनेस क्लाउड. त्यांचं म्हणणं आहे की तुमची वेबसाईट छोटीशी आहे, यू कॅन गो विथ 69 रुपीज वाला पॅक, ज्यामध्ये तुम्ही एक वेबसाईट बनवू शकता आणि 50 GB स्टोरेज मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक पेक्षा जास्त वेबसाईट बनवायचे, तुम्ही फ्रीलान्सर आहात, तुम्ही म्हणजे एक महिन्याला 1-2 वेबसाईट बनवताय, मग त्या केसमध्ये तुम्ही 149 वाला प्लॅन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला एक 100 GB स्टोरेज आणि 100 वेबसाईट बनवता येतील. ठीक आहे. त्यानंतर तुमची एजन्सी आहे आणि तुम्हाला असं वाटतं महिन्याला वेबसाईट तुमच्या मल्टिपल बनतात पण स्पेस जास्त लागणार आहे आपल्याला, तर त्या केसमध्ये मग आपण बिझनेस प्लॅन घेऊ शकतो. म्हणजे इथं खाली फीचर्स दिलेले आहेत, काही काही त्याचे टेक्निकल ऍस्पेक्ट आहेत. तर सुरुवातीला कदाचित तुम्हाला कळणार नाही, तर जेव्हा कधी गरज पडेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे आता तर आपण घेऊयात, पण जेव्हा नंतर असं वाटलं की कोणता होस्टिंग प्लॅन माझ्यासाठी सुटेबल आहे, तर एवढंच सांगेल, तुम्ही एखाद्या क्लायंटची वेबसाईट बनवताय तर गो विथ सिंगल. का, तर त्याला एवढं डेटाची गरज नाहीये, एकच वेबसाईट असणार आहे त्याची. पण तुम्ही ऍज अ एजन्सी किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करताय आणि कॉस्ट सेव्हिंग साठी तुम्ही म्हणताय नाही, मला त्याला होस्टिंग नाही द्यायची, तर मला स्वतःलाच वापरायची, म्हणजे मी वेबसाईट बनवून देईल, तर मग त्या केसमध्ये तुम्ही प्रीमियम होस्टिंग घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात इट डिपेंड्स कशी वेबसाईट बनवायची, मग त्या हिशोबाने आपण होस्टिंग घेऊ शकतो. आणि तिसरं आहे SSL. तर आता बघा इथे प्लॅन मध्येच दिलेलं आहे, SSL फ्री आहे इथे कुठेतरी, अनलिमिटेड फ्री SSL, अनलिमिटेड फ्री SSL. म्हणजे सगळ्याच कंपन्या फ्री देत नाही. आता मी होस्टिंगर घेतले म्हणून फ्री आहे. तेच आता जर आपण GoDaddy वरती पुन्हा गेलो आणि इथे आपण जाऊयात, बघा SSL ची किंमत 329 पर मंथ, 5,000 पर इयर, 3000, त्यानंतर 9000 पर इयर. आता ऍक्च्युली याची कॉस्ट एवढ्यासाठी जास्त आहे, त्याचं कारण असं आहे की खूप स्ट्रॉंग SSL आहेत. म्हणजे तुमची एखादी ई कॉमर्स वेबसाईट असेल किंवा अदर काही की जिकडे खूप सिक्युरिटीची गरज आहे, लोक ऍक्च्युली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे एंटर करतात, ट्रान्झॅक्शन करतात, तर मग तुमची सिक्युरिटी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नाहीतर मागे जसं या बँकेच्या केसमध्ये झालं होतं, आय थिंक कॉस्मॉस बँक होती, 94 कोटी रुपये एका रात्रीतनं जे आहेत हॅकर्स किंवा त्यांनी 3 दिवसामध्ये, म्हणजे आय थिंक हे आलं असेल, सुट्टी वगैरे आलं असेल, 3 दिवसामध्ये 94 करोड रुपये बँकेच्या अकाउंट मधनं ट्रान्सफर मारून घेतले होते. कसे, तर काही नाही, बँकेच्या सर्व्हरवरती सिक्युरिटी एवढी स्ट्रॉंग नव्हती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जे डेबिट कार्ड डिटेल्स वापरतो, डेबिट कार्ड वापरतो, त्याचे सगळे डिटेल्स बँकेच्या सर्व्हरवरती सेव्ह असतात. तर त्यांनी काय केलं, तेच केलं, सगळे जे डिटेल्स होते म्हणजे तुमचे डेबिट कार्ड, त्याचे रिप्लिकाच केलेत, म्हणजे कॉपीज बनवल्या. त्यानंतर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जाऊन फोन नंबर बदलले, त्यामुळे कोणत्याच युजरला मेसेज नाही आला. ठीक आहे. आणि त्यानंतर मग प्रत्येकाच्या अकाउंट मधनं युझिंग डेबिट कार्ड सगळे पैसे एक मलेशिया बेस्ड अकाउंट आहेत तिकडे फिरवले. म्हणजे आय थिंक काहीतरी बघा ना इथे दिलेले आहे त्यांनी, 12,000 ATM ट्रान्झॅक्शन आणि दुसरे 2,800 ट्रान्झॅक्शन ऑफ 2.5 CR. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिकली एका माणसाला एका दिवसात किंवा 2 दिवसात शक्यच नाही एवढे ट्रान्झॅक्शन करणं, पण हे सगळं त्यांनी डिजिटली केलं. आणि सी इथं दिलंय मालवेअर अटॅक, आणि हे सगळं 7 तासात केलं गेलं अक्रॉस इंडिया आणि अदर 28 कंट्रीज. म्हणजे लोक जेव्हा साखर झोपेत होती, बँकेला सुट्ट्या होती, तेव्हा त्यांच्या अकाउंट मधून एवढे पैसे गेले.
म्हणजे यासाठी वेबसाईटची सिक्युरिटी फार महत्वाची आहे. सो ऍज ऑफ नाव ठीक आहे, आपण आता सध्या ऑनलाईन काही परचेस नाही करणार आहोत किंवा विकणार नाही आहोत, पण सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट. कारण भलेही त्यांनी त्याचं डेबिट कार्ड नाही एंटर केलं, तरी एखादी वेबसाईट आहे तो त्याचं नाव, नंबर, ईमेल एंटर करतो आणि तो सुद्धा एक कॉन्फिडेन्शियल डेटा आहे. कसं ते सांगतो. आता ही आपली वेबसाईट आणि वेबसाईट वरती एक एक्झाम्पल की इथे हा नंबर आहे, सॉरी फॉर्म आहे, तुम्ही भरताय. तर तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव, नंबर आणि ईमेल, तर हे बँकेशी लिंक असतात आणि आजकाल हॅकरसाठी अवघड नाहीये. ठीक आहे, हे सगळे डिटेल्स कॉपी करून याच्या थ्रू फायनान्शियल किंवा अदर टाईपचं फ्रॉड करणं, तुमचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड डिटेल रिट्राईव्ह करणं बिलकुल अवघड नाहीये. सो ही वेबसाईट ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी बनते टू प्रोटेक्ट द डेटा. ओके, सो हा झाला फर्स्ट पॉइंट. आता दुसरा आहे की चला आता मी डोमेन होस्टिंग SSL घेतलं, पुढे काय किंवा कशा पद्धतीने वेबसाईट डिझाईन करायची ते आता आपण थोडस समजून घेऊया. तर जेव्हा आता आपण या तीनही गोष्टी घेतल्यात, तर या तीन गोष्टी आपल्याला एकमेकांशी कनेक्ट कराव्या लागतात. म्हणजे जसं तुम्ही आता ठरवलं मला बिझनेस चालू करायचा, तुम्ही एक शॉप किंवा ऑफिस रेंटवरती घेतलंय, रेंट अग्रीमेंट केलंय, त्यानंतर तुम्ही त्याला पाटी लावली आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याला एक लॉक आणून लावलंय सो दॅट आतल्या वस्तू कोणी चोरून नाही नेल्या पाहिजे. त्याच पद्धतीने इथे टू स्टार्ट विथ अ वेबसाईट आपल्याला डोमेन, होस्टिंग, SSL या तीनही गोष्टी कनेक्ट करून घ्याव्या लागतात. देन ओनली आपण पुढे जाऊ शकतो. आता हे सगळं कनेक्ट केल्यानंतर आपल्याला एक डॅशबोर्ड किंवा एक अकाउंट क्रिएट होतं, ऑटोमॅटिक क्रिएट होतं, ज्याला म्हटलं जातं कंट्रोल पॅनल. ठीक आहे, या कंट्रोल पॅनल मधून आपण बाकी पुढच्या गोष्टी करू शकतो. सी लक्षात घ्या, जसं एखाद्या ठिकाणी पॉवर हाऊस असतो किंवा तुमचं ऑफिस, हॉटेल काही असेल, कंट्रोल रूम नावाची एक रूम असते, तिकडून सगळं मॅनेज होतं, तुमचं बॅकअप किंवा सर्व्हर काही गोष्टी असतील त्या. तसंच हे जे कंट्रोल पॅनल आहेत हे खूप महत्वाचं. ऍक्च्युली आपल्याला एवढी गरज नाही पडत याची, पण कधी काही मेजर वेबसाईट सोबत प्रॉब्लेम झाला तर तो फक्त कंट्रोल पॅनल मधनच रिझॉल्व्ह केला जाऊ शकतो. देर इज नो अदर वे. ठीक आहे, चला आता आपलं कंट्रोल पॅनल बनलं. आता मग याच्या पुढे काय, तर आता मग ऑप्शन राहतात की आता वेबसाईट कशी बनवायची. तर ज्यांना कोडिंगचं नॉलेज किंवा येते ते सरळ कंट्रोल पॅनल मध्ये कोड अपलोड करतात. आता कोड कसा दिसतो ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. सी, इथे जे काही दिसतंय दिस इज अ वेबसाईट कोड. या स्वरूपात वेबसाईट बनते. तर ज्यांना येतात ती लोक हे टाकतात, म्हणजे हे सगळं बनवतात, लिहितात आणि अपलोड करतात आणि मग ती वेबसाईट अशा पद्धतीने दिसायला लागते. ठीक आहे, आणि ज्यांना नाही येत ते रेडीमेड प्लॅटफॉर्म्स वापरतात. ठीक आहे, वेबसाईट बिल्डर प्लॅटफॉर्म्स असे खूप सारे आहेत, त्यांचे एक्झाम्पल मी दाखवतो. इथे बघा, इथे येतात, अजून ओपन करूयात आपण. हे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, यांच्यावरती वेबसाईट बनवल्या जातात किंवा आपण बनवू शकतो. पण त्यातले त्यात आपण वर्डप्रेस का वापरतो, तर हे एकदम वापरायला सोपं आहे. ठीक आहे, आणि पटकन लर्न करून आपल्याला वापरता येतं. त्या मानाने दुसरे थोडेसे अवघड असू शकतात किंवा मग त्यांचा उपयोग वेगळा असू शकतो. पण सांगायचा पॉईंट काय की खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, पण वर्डप्रेस त्यातलं बेस्ट आहे. का तर ते ओपन सोर्स आहे. महत्वाचं म्हणजे पैसे नाही द्यावे लागत आपल्याला तिकडे काही. ठीक आहे, त्यामुळे आपण वर्डप्रेस हे प्लॅटफॉर्म वापरतो आणि इथून पुढे तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करताय तर जर तुम्हाला असं वाटतं खूप वेळ शिकून करू शकता तर तुम्ही अदर प्लॅटफॉर्म वापरा. पण जर आपल्याला वेळ नसेल किंवा तेवढं जमणार नसेल तर वर्डप्रेस शिवाय दुसरीकडे हात घालू नका. स्वतः आपण काय केलं, जे कंट्रोल पॅनल फॉर्म झालंय आपलं त्यामध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल केलं, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलमध्ये एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये, ठीक आहे, म्हणजे या कंट्रोल पॅनल नावाच्या अकाउंटमध्ये आपल्याला वर्डप्रेस नावाचा प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करायचा. ठीक आहे, हे इन्स्टॉल केल्यानंतर आता तुम्हाला एक फायनल
दुसरं अकाउंट मिळतं ज्याला म्हटलं जातं WP डॅशबोर्ड. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणेल 500 वेळा तुम्ही याचा वापर कराल तेव्हा एक वेळा याचा वापर होईल. सी, कंट्रोल पॅनल खूप महत्वाचं, पण आपण इतकं फ्रिक्वेंटली डे टू डे लाईफ मध्ये कंट्रोल पॅनल वापरत नाही. पण WP डॅशबोर्ड तुम्हाला प्रत्येक वेळी दररोज वापरावा लागतो. म्हणजे तुम्हाला वेबसाईट वरती फोटो टाकायचे, टेक्स्ट टाकायचं, काही अपडेट काही करायचं, मॅनेज करायचं, तर WP डॅशबोर्ड शिवाय तुम्हाला पर्याय नाही. ठीक आहे. सो हे आपल्याला अकाउंट मिळतं. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा आपण वेबसाईट डिझायनिंग प्रोसेस स्टार्ट करतो, आपल्याला दोन वेगवेगळे अकाउंट मिळतात, कंट्रोल पॅनल आणि WP डॅशबोर्ड. दोन्ही अकाउंट लॉग इन करण्यासाठी क्रेडेन्शियल्स असतात, युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड. ठीक आहे. जसं आपण फेसबुकला, इंस्टाग्रामला अकाउंट क्रिएट करताना आपण सेटअप करतो ना, युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड, तसंच इथेही सेटअप करावं लागतं. आणि मग ते आपण कुठेतरी लिहून ठेवायचं की हा अच्छा, कंट्रोल पॅनलचं हे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत, मग वर्डप्रेसचे हे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत, कारण नंतर आपल्याला यांचा उपयोग होणार आहेत किंवा हे क्रेडेन्शियल्स आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर काय होतं सगळ्यात महत्वाचं, की जेव्हा आपला WP डॅशबोर्ड बनवून येतो, त्यानंतर आता आपल्याला दोन गोष्टी मिळतात. काय ते बघूयात. आता एक एक्झाम्पल घेऊयात. आता सध्या माझ्याकडे डोमेन आहे xyz.com. ठीक आहे. तर जोपर्यंत याला मी होस्टिंग आणि SSL इंटिग्रेट करत नाही ना, तोपर्यंत ते असं फुल फ्लेज ॲज अ वेबसाईट म्हणून दिसणार नाही. हे सगळं का दिसतंय, तर या प्रत्येक डोमेन सोबत होस्टिंग इंटिग्रेटेड आहे आणि त्या होस्टिंगमुळे हे कंटेंट, ही माहिती तुम्हाला दिसते. इफ देर इज नो होस्टिंग, दे विल बी नो कंटेंट. काहीच दिसणार नाही तुम्हाला, ब्लँक असेल सगळं. ठीक आहे. सो आता आपण जेव्हा WP डॅशबोर्ड इन्स्टॉल करतो, तेव्हा मग आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला दोन लिंक मिळतात. पहिल्या लिंकला म्हटलं जातं बॅकएंड URL. हा स्पेशली आपल्यासाठी असतो. इथून वेबसाईट एडिट आणि अपडेट होते. ओके. आणि इथे एंटर करण्यासाठी तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल्स लागतात, म्हणजे युजर नेम, पासवर्ड. आणि दुसरा असतो फ्रंट एंड URL. हा फक्त लोकांसाठी असतो, बघण्यासाठी. ठीक आहे. मी दोन्हीचंही तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो कसं दिसतं आणि काय ते. पण हे कधी मिळतं, आपण जेव्हा हा WP डॅशबोर्ड क्रिएट होतो. म्हणजे कंट्रोल पॅनल बनवलं म्हणजे तुम्हाला हे काही मिळणार नाही. जेव्हा तुमचं वर्डप्रेस इन्स्टॉल होईल, त्याच नंतर दोन लिंक मिळणार आहेत. तर त्या अशा पद्धतीने दिसतात. बघा इथे मी दाखवतो, xyz.com/wp-admin स्टँडर्ड कमांड आहे. हा झाला आपला बॅकएंड URL. इथे आपण काम करणार आहोत आणि सिम्पली xyz.com. हा फ्रंट एंड URL, हा लोकांसाठी, पब्लिक केली आहे, जे बघणार आहेत. ओके. सो आता मी विथ एक्झाम्पल दाखवतो. सी, एक वेबसाईट आहे. आता हे जे आहे, दिस इज फ्रंट एंड URL. म्हणजे तुमच्याकडे हा असेल तर तुम्ही बघू शकता आणि वाचू शकता. ओके. तुम्ही काहीच नाही करू शकत, तुम्ही फक्त बघू शकता. म्हणून याला फ्रंट एंड URL. हा युजर साठी असतो, ते बघतात. आता येऊयात आपण बॅक एंड URL वरती. /WP-admin. हा जो तुम्हाला दिसतोय, हा बॅकएंड URL आहे. ठीक आहे. या लिंकच्या मदतीने मी माझ्या वेबसाईट मध्ये एंटर करू शकतो, एडिट किंवा अपडेट करू शकतो. आणि इथे घुसण्यासाठी मला लॉग इन क्रेडेन्शियल्स लागते. स्वतः माझ्याकडे ऑलरेडी आहेत. तुम्हाला कधी मिळतील, जेव्हा तुमचं अकाउंट सेटअप होईल तेव्हा तुम्हाला याचे लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळतील. आता मी ऑलरेडी सेटअप केलेले आहेत.
सी हे बॅकएंड आहे. इथे तुम्ही बघू शकता WP ऍडमिन आणि हे फ्रंट एंड आहे. इथून काहीच अपडेट करता येत नाही, हे फक्त बघण्यासाठी आहे लोकांसाठी. आणि दिस पेज दिस URL इज फॉर अस हे कधी जनरेट होतं किंवा कधी मिळतं, जेव्हा आपण वर्डप्रेस इन्स्टॉल करतो आणि मग इथून आपण सगळं अपडेट करू शकतो. म्हणजे मला वेबसाईट वरती काही माहिती टाकायची आहे, फोटो टाकायचे किंवा काही टाकायचं असेल तर मी ते इथून टाकू शकतो. ठीक आहे. सो बॅकएंड इज फॉर अस, आपल्यासाठी आहे. इथे आपण काम करणार आहोत बिईंग अ डिजिटल मार्केटर. आणि फ्रंट एंड लोकांसाठी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणी कोणाशी शेअर करायचं, तुम्ही फ्रंट एंड URL शेअर कराल किंवा मग तुला माहिती हवी आहे ना माझ्या क्लास बद्दल किंवा माझ्या हॉटेल बद्दल किंवा जे काही माझ्या बिझनेस बद्दल, तर ओपन दिस लिंक. ते जातील बघतील, पण मला चेंजेस करायचे, मला फोटो अपडेट करायचे. सो आय विल यूज दिस लिंक. लक्षात आलं बॅक एंड फ्रंट एंड. आणि आपण जेव्हा वापरू तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल की कशा पद्धतीने थोडक्यात या गोष्टी वर्कआउट होतात. बॅक एंड फ्रंट एंड, बॅक एंड फ्रंट एंड. ठीक आहे. सो ही झाली इथपर्यंतची प्रोसेस की चला आता आपल्याला URL मिळाला. तर मोस्टली हे वन टाइम काम आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे केलेलं आहे बॅक एंड फ्रंट एंड किंवा वर्डप्रेस, कंट्रोल पॅनल, डोमेन होस्टिंग. आता त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. कारण आतापर्यंतच्या प्रोसेसमध्ये मी कुठेही, ठीक आहे, कुठेही माहितीबद्दल बोललेलो नाहीये, माझ्या व्यवसायाबद्दलच्या प्रेझेंटेशन बद्दल बोललेलो नाहीये. पण तेच फार महत्वाचं आहे. सी, तुम्हाला काय वाटतं रे की तुम्ही जेव्हा एखादं दुकान टाकता तेव्हा तुमच्या दुकानाची लांबी, रुंदी किंवा दुकानाचा कन्स्ट्रक्शन क्वालिटी किंवा नेम प्लेटची साईज, या गोष्टी बाईंग डिसिजन साठी मॅटर करतात की तुम्ही कसं प्रेझेंट केलंय, तुम्ही किती छान पद्धतीने माहिती दिली, त्याच्यावरती डिपेंड होतं. काय वाटतं, कस्टमर कशावरून डिसिजन मेकिंग करतात? काय वाटतं रे की लोक तुमचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघणार आहे तुमच्या शॉपची, की तुम्ही तुमचं सामान किती व्यवस्थित मांडलंय? म्हणजे काय वाटतं कशावरनं तुमचं सेल वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो? वस्तूंचं प्रेझेंटेशन. भूषण आवाज नाही येते. प्रेझेंटेशन सर. हम्म. योगेश काय वाटतं तुम्हाला? माझ्या सामानाचं, वस्तूचं प्रेझेंटेशन की माझ्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी, कोणती गोष्ट डिसिजन मेकिंगला कॉन्ट्रीब्युट करणार आहे कस्टमरच्या? हॅलो, मला आवाज का येत नाही तुमचा? माझा येतोय ना सगळ्यांना? प्रेझेंटेशन. एक मिनिट थांबा. हो सर. हो येतोय. अच्छा, तुमचा मला येत नव्हता. ठीक आहे. तर काय वाटतं, पुन्हा उत्तर द्या, मी ऐकलं नाही. काय वाटतं, कन्स्ट्रक्शन क्वालिटी की मग प्रेझेंटेशन मॅटर करतं? प्रेझेंटेशन. तर तेच आता काय, आपण जे हे काय डोमेन होस्टिंग कनेक्ट केलं, कसं केलं, याला कस्टमरला याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तो बॅकएंडचा पार्ट झाला, त्याला कळतही नाही. त्याला काय दिसतं की तुमच्या वेबसाईटवरती माहिती ती कशा पद्धतीने प्रेझेंट केली गेलेली आहे, चांगली आहे नाहीये, आणि त्यावरनं तो मग ठरवतो की बाबा विकत घ्यायचं की नाही. त्याला ती सॅटिस्फाईंग वाटली की त्याच्या गरजा फुलफिल होतात तर तो मग कन्वर्ट होईल, अदरवाईज तो होणार नाही. सो आपल्याही केसमध्ये हा बॅकएंडचा पार्ट होता जे मी कनेक्शन्स केले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की मला एक आता कॅनव्हास मिळालाय. म्हणजे मी म्हंटल ना, बॅकएंड आपल्याला मिळाला, WP डॅशबोर्ड मिळाला. यानंतर आता आपल्याला एक असं पेज किंवा असं एक सेटअप मिळालाय ज्यामध्ये मला माझ्या व्यवसायाबद्दलची, माझ्या प्रोडक्ट सर्व्हिसेस बद्दलची माहिती व्यवस्थित पद्धतीने टाकायची आहे. कारण ती जर व्यवस्थित नसेल तर लोकांना कळणार नाही माझ्या बिझनेस बद्दल, आणि कळालं नाही तर ते कन्वर्ट नाही होणार. सो नेक्स्ट पार्ट जो येतो आपला तो आहे वेबसाईट डिझायनिंग.
ठीक आहे. या प्रोसेसमध्ये आपण काय करतो तर वी अपलोड, अरेंज, पोस्ट information about business on web pages in such a way that it will help users to make informed decision. ठीक आहे. म्हणजे सांगायचं पॉइंट काय की आता हे जे आता तुम्ही जे ऍक्च्युली बघताय कोणती वेबसाईट, मग ती ही वेबसाईट असेल किंवा मग ही किंवा कोणती वेबसाईट, तर इथे जे आता तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय हे टाकण्याचं काम वेबसाईट डिझायनिंग या प्रोसेस थ्रू केलं जातं. ठीक आहे. डेव्हलपमेंटचा पार्ट इज डिफरंट, की तिकडे काय केलं ते बॅकएंडचे इंटिग्रेशन वगैरे केलं, त्याच्याशी कस्टमरला काहीही मतलब नाही. द इम्पॉर्टंट पार्ट इज डिझायनिंग वेर वी आर पुटिंग इन्फॉर्मेशन इन अट्रॅक्टिव्ह वे. छान पद्धतीने टाकायची, लोकांना वाचता येईल, समजेल अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे. ठीक आहे. तर तेही एकदम सोपं आहे. फक्त लिटरली 7 स्टेप्स आहेत, फक्त 7. या स्टेप्स मध्ये आपण त्या वेबसाईट वरती आपल्या किंवा वेब पेज वरती इन्फॉर्मेशन टाकू शकतो. सो आज फक्त मी त्या स्टेप्स सांगणार आहेत आणि उद्या प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. सो फर्स्ट स्टेप आहे थीम इन्स्टॉलेशन. दुसरा आहे प्लगइन इन्स्टॉलेशन. त्यानंतर पेज क्रिएशन, मेन्यू क्रिएशन, कस्टमायझेशन, पेज डिझायनिंग आणि टेस्टिंग. सी फक्त या 7 स्टेप्स आहेत, एवढ्याच आपल्याला फक्त करायच्यात आणि आपली वेबसाईट बनवून रेडी होऊन जाते, म्हणजे एकदम एंड टू एंड. ठीक आहे. तर आता हे जेव्हा प्रॅक्टिकली करू तेव्हा तुमच्या चांगलं लक्षात येईल. आणि चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही लॅपटॉप वरतून आणि मोबाईल कुठूनही करू शकता. फक्त मोबाईल वरती काय मग तुम्हाला हॉरिझॉन्टल लँडस्केप करावा लागेल, त्यानंतर ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित दिसेल. याचा ऍप्लिकेशन सुद्धा येतं आणि क्रोम थ्रू सुद्धा ऍक्सेस करता येतं. तर मी ते प्रत्येकाला दाखवेल कसं करायचं. पण आता सांगायचं पॉइंट काय आहेत ना, की हे जे करणार आहेत आता, म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट मध्ये काय केलं, तुम्ही एक शॉप रेंट वरती घेतलंय आणि त्याला फक्त दरवाजा आणि एक वरती नेम प्लेट लावली. पण फक्त नेम प्लेट लावली किंवा मी दरवाजा किंवा शटर लावलं म्हणून मला लगेच बिझनेस नाही चालू करतात किंवा मला विक्री नाही सुरू करतायत किंवा लोकांनाही व्हिजिट नाही करतात. कधी व्हिजिट करता येईल, कधी विक्री करता येईल, जेव्हा माझ्याकडे ज्या वस्तू विकायला आहेत त्या मी व्यवस्थित पद्धतीने डिस्प्लेला लावेल, मांडेल, लोकांना दिसतील, त्यानंतरच माझं सेल होणार आहे आणि रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. सो थीम इन्स्टॉलेशन म्हणजे काय, की चला आता तुम्ही दुकान भाड्याने घेतलंय, मग तुम्ही ठरवता की अरे नाही आता आपल्याला इंटेरियर करायचंय, मग फर्निचर कसं असलं पाहिजे, कॅश काउंटर कुठे हवं, नाही का, कबर्ड शेल्फ कुठे हवेत, टेबल टॉप कुठे हवात, म्हणजे ही जी काही तुमची अरेंजमेंट आहे, किंवा मग कोणतं कलर कोणते रॅन्डम ठेवायचे की एक कलर काय कॉम्बिनेशन ठेवायचं, त्याच्यानंतर टेबल लाकडाचे ठेवायचे की काचेचे टॉप ठेवायचे जेणेकरून लोकांना दिसलं पाहिजेत. म्हणजे जे काही तुम्ही ठरवता की हाऊ द शॉप विल लुक, त्याला म्हटलं जातं थीम इन्स्टॉलेशन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेबसाईटचा लेआउट वेगळा असतो. मी थोडक्यात इथे एक आयडिया देते तुम्हाला, म्हणजे थीम तुमच्या लक्षात येईल. इथेच दाखवतो. थीम म्हणजे बेसिकली काय, लेआउट. आपण म्हणतो ना घर सुद्धा डिझाईन करताना रंगसंगती वगैरे सगळ्या गोष्टी बघतो. सो बघा इथे तुम्हाला आता मी एक हे दाखवतो. बघा आता ह्या न्यूज साठीच्या थीम आहेत. ठीक आहे. माहिती तीच असणार आहे प्रत्येक वेबसाईट वरती, पण कलर कॉम्बिनेशन आता सपोजली किंवा प्रेझेंटेशनची पद्धत वेगळी आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिल फर्स्ट ह्याच्यामध्ये, तर इकडे कसं प्रेझेंटेशन आहे, मोठी एक विंडो आहे, इथे एक आडवी आणि इथे 2 छोट्या आहेत. तेच इकडे बघा, इथे 3च आहेत, इथे आले तर 5 आहेत. म्हणजे सेंटरला एक मोठा बॉक्स आहे, डावीकडे 2 आणि उजवीकडे 2.
परत खाली आलो, इथे वेगळं, इथं काय कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे, इथे वेगळं आहे. म्हणजे हे जे काही लेआउट आहेत, वेबसाईट कशी दिसणार काय, तर त्याला थीम असं म्हटलं जातं. दुसरं आहे प्लग इन इन्स्टॉलेशन. आता मी फक्त फर्निचर बसवलं म्हणून मी लगेच विक्री नाही करू शकत ना, बरोबर. मला काहीतरी ऍडिशनल गोष्टी हव्यात, सीसीटीव्ही कॅमेरा हवा, एसी हवा, त्याच्यानंतर कोणी पेमेंट करते तर त्यासाठी स्वाईप मशीन हवी, प्रिंटर हवा, कदाचित लॅपटॉप हवा किंवा अजून काय. सो जसे आपल्याला ते काही ऍप्लिकेशन टूल्स लागतात, तसे इकडेही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी लागतात मदतीसाठी आणि त्यांना प्लगइन्स म्हटलं जातात. तुम्ही आत्ता काही दिवस समजण्यापुरती त्याला ऍप्लिकेशन किंवा ऍप्स म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीने आपण मोबाईलमध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो, त्याच पद्धतीने वेबसाईटमध्ये मदतीसाठी आपण प्लगइन्स इन्स्टॉल करतो बेसिकली, ज्याच्यामुळे आपलं काम सोपं होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर पेज क्रिएशन. आता होतं काय ना, की सिम्पली तुम्ही बघा दुकानात गेला, सगळे जे काही, आता तुम्ही चपलांच्या दुकानात गेलेत, ओके, तुम्ही बघितलं का सगळे काय ते एकत्र ठेवतात का रे? सगळ्या चपला एकाच शेल्फ मध्ये ठेवतात का? नाही. काय करतात, ब्रायडल विअर म्हणजे स्पेशली महिलांच्या ज्या चपला आहेत तर त्या वेगळ्या ठेवतात नाही का, काचेच्या ह्याच्यामध्ये, ते हिल्स रेड कलर स्टोन वाल्या. त्यानंतर जे प्रोफेशनल बुटं असतात लेदरची किंवा ऑफिशियल वर्कची, ती वेगळी ठेवलेली असतात. त्यानंतर नॉर्मल आपण कॅज्युअल घालतो ती वेगळी, लहान मुलांची वेगळी. म्हणजे काय केलेत, वेगवेगळे ठेवलेत का, तर ते लोकांना समजत, दिसायला हवं किंवा समजायला हवं म्हणून. सेम इथंही असत की मी वेबसाईट वरती काही माहिती देतोय, सगळं एकत्रित दिलं ना तर कळणार नाही कस्टमरला. सो आपण वेगवेगळे पेजेस बनवतो. म्हणजे आता जसं आपण इथे आलो, सो होम नावाचं पेज वेगळं आहे, टूल्स नावाचं पेज आहे, कॉन्टॅक्ट नावाचं पेज आहे, आणि प्रत्येक पेजवरती काही ना काही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. सो आपल्यालाही काय करायचं, जेव्हा आपली वेबसाईट बनतो तेव्हा आपण वेगवेगळे पेजेस बनवतो, होम पेज, अबाउट, कॉन्टॅक्ट, ब्लॉग. आणि प्रत्येक पेजचं काम ठरलेलं असतं की बाबा अबाउट पेज हे कंपनीच्या ओनर किंवा कंपनीची टीम किंवा जे काही कंपनी आहे त्याबद्दलची माहिती देईल. कॉन्टॅक्टचं पेज तुम्हाला कंपनीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे त्यांचा नंबर, ईमेल आयडी, ऑफिस ऍड्रेस बद्दल माहिती देईल असा. त्यानंतर मेन्यू क्रिएशन. मेन्यू क्रिएशन म्हणजे काय, जी पेजेस बनवलीत ती व्यवस्थितरित्या डिस्प्ले करणं इज मेन्यू. म्हणजे सिंपल आहे बघा, इथे दाखवतो, हे जे दिसतंय ना याला मेन्यू असं म्हटलं जातं. आता मला सांगा, मी ही 6 पेजेस वेबसाईट वरती बनवलीत, पण इथं मेन्यू नसतं तर तुम्हाला या पेजेसला व्हिजिट करता आलं असतं का रे? नाही. सेम आपण या वेबसाईट वरती जाऊयात. मला सांगा, जर हे नसतं तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या कॅटेगरीज ऍक्सेस करता येतील का? येतील? नाही. किंवा सोपं, फेसबुकला जाऊयात आपण. हे बाजूला जर ऑप्शन्स नसतील, खाली आणि वरतीही, डाव्या बाजूलाही आणि वरती ऑप्शन्स नसतील तर आपल्याला फीचर्स ऍक्सेस करता येतील का रे फेसबुकचे? नाही येणार ना. सो तुम्हाला जे त्यांचे फीचर्स आहेत ते इझिली दिसावेत आणि ऍक्सेस करता येत म्हणून जे शॉर्टकट दिलेले आहेत त्यांना मेन्यू असं म्हटलं जातं. युझिंग मेन्यू यू कॅन ऍक्सेस मल्टिपल फीचर. त्यानंतर कस्टमायझेशन. आता कस्टमायझेशन ऍक्च्युली थोडा वेगळा पार्ट आहे, पण एक थोडक्यात आयडिया देतो. कस्टमायझेशन म्हणजे काय, की तुम्ही छोट्या मोठ्या सेटिंग्स असतात, वेबसाईटचा रंग कोणता हवा, फॉन्ट कोणता हवा, कुठला ऑप्शन कुठं हवा. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ही जी वेबसाईट आहे, ठीक आहे, इथे हे दिलेलं आहे, तुम्हाला डेट दिसते आणि सोशल आयकॉन दिसत आहेत, ओके. पण इथे फक्त सोशल आयकॉन्स आहेत. या वेबसाईट वरती गेल्यावर तर इथं वरती सोशल आयकॉन्स आहेत, किंवा इथं लोगो सेंटरला आहे या वेबसाईट वरती, या वेबसाईट वरती डाव्या बाजूला आहे आणि इकडे डाव्या बाजूला. म्हणजे थोडक्यात कलर, रंगसंगती, तुमचा फॉन्ट, लोगो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत हे जे ठरवताना त्याला कस्टमायझेशन सेटिंग असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, चला मी सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय, सॉरी, इन्स्टॉल करायचंय, तर ते प्लग इन झालं, पण तो कुठे बसणार हे कस्टमायझेशन झालं. त्यानंतर मग मी काय म्हणतात, हे आणलंय, काय म्हणतात, सपोली माझं दुकान आहे पण मी इव्हन मंदिर आणलंय छोटस गणपतीचं,
पूजा करण्यासाठी, ते मंदिर कुठल्या कोपऱ्यात बसणार किंवा काय हाईट वरती बसणार हे कस्टमायझेशन. किंवा इव्हन मी लॅपटॉप आहे किंवा माझा डेस्कटॉप आहे बिलिंगसाठी, तो कसा कुठे बसणार, प्रिंटर डाव्या की उजव्या हाताला, हे कस्टमायझेशन. सेम आपल्या वेबसाईटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आता आपण जेव्हा ऍक्च्युली डिझाईन करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं ते बनवायचं. आणि सगळ्यात लास्ट आहे पेज डिझायनिंग. म्हणजे आपल्या वेबसाईट वरती जी प्रत्येक पेजेस असतात, म्हणजे आता तुम्ही कोणत्याही पेज वरती जा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिसेल. तर याला म्हटलं जातं पेज डिझायनिंग. हा पार्ट खूप क्रुशियल आहे. ठीक आहे, कारण का, तर जेव्हा आपण मार्केटिंग करतो ना तर आपल्याला या गोष्टींवरती खूप काम करावं लागतं, पेज डिझायनिंग या ऍस्पेक्ट वरती. तर ते आपण शिकणार. पण फक्त सांगतो पेज डिझायनिंग मध्ये काय, तुमच्या वेबसाईट वरती जेवढे काही वेब पेजेस आहेत त्या प्रत्येक वेब पेज वरती कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन टाकायची जी प्रोसेस किंवा पद्धत आहे त्याला पेज डिझायनिंग असं म्हटलं जातं. आणि अगेन टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही. म्हणजे तुम्ही मोबाईलवरती त्या नाही का गेम्स खेळता, काय फ्रूट निंजा किंवा आता लोक वेगवेगळ्या गेम्स खेळतात त्या बबलच्या वगैरे, तर ते किती सोपं आहे, ड्रॅग आणि ड्रॉप करायचं, इकडून घेऊन फक्त आपण टचने हलवतो. सेम इथंही तितकंच सोपं आहे, तुम्हाला अजिबात काही कोडिंग वगैरे तसला प्रकार नाही. एक स्क्रीन असते, मी तुम्हाला इथे एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. म्हणजे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आता इथे मी तुम्हाला दाखवतो. बघा, म्हणजे इतकं सोपं असतं ऍक्च्युली की असं तुम्हाला एक कॅनव्हास मिळतं. हे मी डिलीट करतो थोडस. आणि डाव्या बाजूला असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. आपल्याला फक्त ते काय करायचं, ओढून इकडे घ्यायचे. म्हणजे आता मला एखादी हेडलाईन टाकायची आहे, तर मी इथे जाईल, हेडलाईन ड्रॅग आणि असं इकडे ड्रॉप केलं सेंटरला, आणि इकडे डाव्या बाजूला एडिट बॉक्स येतो आणि जे मी इथे चेंजेस करेल तिथे रिफ्लेक्ट होतात. आता मला इथे टाकायचं माय नेम इज कीर्तन किंवा मग वेलकम टू ग्लोबल न्यूज हब. मग मला असं वाटलं की आता त्याला थोडस आपण सेंटरला घेऊयात, त्याचा रंग चेंज करूयात, फॉन्ट चेंज करूयात. सो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणजे सांगायचं पॉईंट काय, डिझायनिंग फार इझी आहे, फक्त त्याला प्रॅक्टिस हवी आणि प्रॅक्टिसने ते एकदम व्यवस्थित होऊन जातं. ठीक आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण हे करणार आहोत सगळं ऍक्च्युअल डिझायनिंग प्रोसेस. सो बिफोर वाइंडिंग अप एकदा आपण रिकॅप घेऊयात आणि मग आपण हे सेशन इथे स्टॉप करूया. सो आजच्या सेशन मध्ये आपण ऑनलाईन प्रेझेन्स बद्दल समजून घेतलं की डिजिटल मार्केटिंग करत असताना ऑनलाईन प्रेझेन्स किती गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मेजॉरिटी सक्सेस तुमच्या मार्केटिंग कॅम्पेनचं तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने स्वतःला ऑनलाईन रिप्रेझेंट केलंय किंवा मांडलंय त्यावरती ठरतं. आणि हे प्रेझेन्स 3 प्रकारचे असतात, वेबसाईट, सोशल मीडिया प्रोफाईल आणि थर्ड पार्टी लिस्टिंग. तर त्यातल्या त्यात आपण वेबसाईट समजून घेत होतो, का तर वेबसाईट मोठा रोल प्ले करतात डिजिटल मार्केटिंग मध्ये. म्हणजे बाकी प्रेझेन्स करतात पण वेबसाईट सगळ्यात जास्त करतात. ठीक आहे. तर ती वेबसाईट 3 घटकांची मिळून बनते, डोमेन, होस्टिंग आणि SSL. आपल्याला या तीनही गोष्टी एकत्रित करून त्यामध्ये वर्डप्रेस नावाचं प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करावं लागतं. का तर आपल्याला कोडिंग येत नाही. सो वर्डप्रेस हे प्लॅटफॉर्म काय करतं, आपल्याला नॉन कोडिंग पद्धतीने वेबसाईट बनवायला, मॅनेज, मेंटेन करायला मदत करतं. सो आपण ते प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करतो आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला 2 लिंक जनरेट होतात. पहिल्या लिंकला बॅकएंड URL असं म्हटलं जातं, जी स्पेशली आपल्यासाठी आणि तिकडून आपल्याला एडिट करता येते वेबसाईट. आणि दुसरं असतं फ्रंट एंड URL, की जी लोकांसाठी असते. म्हणजे जे काही मी अपलोड केलंय ते फक्त त्यांना पाहता यावं हवं, येता हवं, यासाठी फ्रंट एंड URL असतो. ठीक आहे.
मग त्यामध्ये आता फ्रंट एंडशी आपल्याला काही मतलब नाही. इट इज फॉर पीपल. आपण याच्यावरती काम करणार आहोत. मग इथं आपल्याला ऍक्सेस मिळाला तर मग या 7 स्टेप वापरून थीम इन्स्टॉलेशन, प्लगइन इन्स्टॉलेशन, पेज क्रिएशन, मेन्यू क्रिएशन, कस्टमायझेशन, पेज डिझायनिंग आणि टेस्टिंग या सिंपल 7 स्टेप वापरून आपण एक सुंदर, फंक्शनल आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवणार आहोत, जी तुम्ही मग कोणत्याही पर्पजसाठी वापरू शकता. ब्लॉगिंगसाठी म्हणा, बिझनेससाठी किंवा अदर कोणत्याही रिझनसाठी तुम्ही त्या वेबसाईटचा उपयोग करू शकता. सो आता उद्याच्या सेशनमध्ये आपण हे सगळं प्रॅक्टिकली करून बघूयात. म्हणजे मी करून दाखवेल आणि त्यानंतर मग तुमच्या प्रत्येकाकडनं वेबसाईट आपण बनवून घेऊयात. याचा फायदा काय होईल, मग त्यानंतर आपण ज्या डिजिटल मार्केटिंग टेक्निक शिकणार आहोत त्या टेक्निक इम्प्लिमेंट करायला, त्या थ्रू रिझल्ट डिलिव्हर करायला आपल्याला एक बेस होऊन जाईल. म्हणजे जे काही तुम्ही काम करताय त्याचे इन्साइट्स तुम्हाला रिअल टाइम मध्ये दिसतील. ठीक आहे. सो यामध्ये कोणाला काही डाऊट? नो सर. भूषण, भाग्यश्री? No, नो sir. सर. ओके. सो जसं आता आय थिंक बाकी तिघांना माहिती आहे, भाग्यश्री तुम्हालाही सांगतो आणि पाठवतो. तर हे सेशन्स आहेत ना, लगेच म्हणजे आपल्या युट्यूबला एक प्रायव्हेट हे आहे प्लेलिस्ट, त्याच्यामध्ये हे अपलोड केलं जातं. म्हणजे कधी सेशन मिस झालं किंवा झाल्यानंतर पण तुम्हाला बघायचं असेल तिकडून तुम्ही ते रेफर करू शकता. ठीक आहे. Okay. येस. ओके. चलो मग आपण इथे थांबूयात आज आणि उद्या 7:30 ला कनेक्ट करूयात. योगेश, काल मला ऍक्च्युली वेळ नाही मिळाला, थोडंसं मेडिकल इमर्जन्सीमुळे, त्यामुळे नाही बघता आलं. पण आज जेवण झालं की नक्की बघेल आणि तुम्हाला तसे सजेशन तुमच्या हॉटेलसाठी. ठीक आहे. हो सर. आणि हिमांशू, एकदा लिंक फक्त मला व्हॉट्सअपला ड्रॉप कर. का अनसिक्युअर दाखवते तेही मी बघेल आणि ते सिक्युअर करून देईल आणि तुलाही सांगेल की का अनसिक्युअर दाखवते. ठीक आहे. ओके. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट सर. बाय. बाय.